भिवंडी तालुक्यातील कोनगाव, भिवंडी ते पंढरपूर सायकल रॅली पंढरपूर विठ्ठलाच्या भेटीला रवाना झालीये। हरिनामाचा गजर करत सर्व सायकलिस्ट 400 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहेत। त्यामध्ये विश्वस्त शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट प्रोप्रायटर जिया फिटनेसचे ओनर प्रदीप पाटील, कोनगावचे माजी उपसरपंच उनोद म्हात्रे, माजी सैनिक प्रवीण टावरे, सायकलिस्ट राकेश गायकवाड, भीमाशंकर शिंदे व प्रथमेश मुंबारकर हे सर्व सायकलिस्ट पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या भेटीसाठी निघालेत। विशेष म्हणजे 400 किलोमीटरचा हा प्रवास ते सायकलनं पूर्ण करणार आहेत। सर्व सायकलिस्ट यांची जिद्द आणि विठ्ठलोडीची भेट पाहून सर्व तालुक्यातील लोकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे। त्यांच्या या जिद्द चिकाटीनं त्यांनी ही 400 किलोमीटरची यात्रा प्रवास सायकलनी पूर्ण करण्यासाठी अनेकांनी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत। व या संदर्भात आषाढी वारी सायकल वारी निमित्त सायकलिस्टांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले। हे माझे सवंगडी प्रवीण टावरे साहेब, विनोद म्हात्रे साहेब, हे आम्ही तिघांनी जी पहिल्या वर्षीपासून स्टार्ट केली होती तिघांनी, आणि आता जवळजवळ बघता बघता 7 ते 8 जण सायकलिस्ट आमच्या जोडीला झालेले आहेत। ही आमची वाढती संख्या आहे पण कमी होत नाहीत। सगळे सायकलिस्ट इंटरेस्टेड आहेत। आम्ही कोनगाव सायकलिस्ट एक ग्रुप बनवला आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही ही ट्रिप अरेंज करत आहे। पुन्हा आम्ही जाता जाता रस्त्यात पर्यावरणाचं राखण करत असतो। आम्ही झाडांच्या बिया वगैरे बॅग मध्ये घेतो आणि जंगलामध्ये वगैरे फेकत असतो। त्या निमित्ताने आम्ही पर्यावरणाचे सुद्धा रक्षण करत आहे। तसेच मागच्या वर्षी आम्ही सर्वप्रथम जे महाराष्ट्रातलं पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर जे आहे, मागच्या वर्षी आम्ही तिकडनं ही ट्रिप स्टार्ट केली होती आणि ह्या वर्षी आम्ही दुर्गाडीपासून ही ट्रिप स्टार्ट करत आहोत। निश्चितच या टायमाला आमचे दुर्गेश दादा आहेत जोडीला, प्रथमेश आहेत, प्रवीण चिकणे साहेब आहेत, हे आहेत राकेश आणि रेड्डी साहेब, असे हे आमच्या जोडीला सर्व सवंगडी जॉईंट होत चाललेले आहेत। अजून आमचा ग्रुप भविष्यात खूप मोठा होणार आहे। तो उपक्रमांचा आहे कोनगाव सायकल ग्रुप। या ग्रुपच्या वतीने मागील 2-3 वर्षापासून हे लोक पंढरपूरला पोहोचतात। त्या प्रामुख्याने दुर्गेश सर इथे आहेत, ते प्रवीण पाटील आहेत, त्यामध्ये प्रवीण टावरे आहेत, विनोद म्हात्रे आमचे माजी उपसरपंच आहेत, ते रेड्डी आहेत, त्याच्याबरोबर संजय आहे, प्रवीण चिकणे आहेत। या सर्व तरुणांना एकच संदेश आहे की सायकल चालवा आणि प्रकृती आपली सुखरूप राहील असं आपण पांडुरंगाची प्रार्थना करूया की यांचा प्रवास सुखाचा हो, यांना सुखदशा हो आणि सुखरूप या सर्व। आणि मला आशा आहे की यांच्या पाठीमागे पांडुरंग आहे आणि हे सर्व सुखरूप येतीलच, त्याबद्दल शंका नाही। पुन्हा एकदा या सर्व ग्रुपला मनपूर्वक शुभेच्छा। सर्वांना हरिविठ्ठला पांडुरंगा सर्वांना आणि सर्वांचं आरोग्य चांगलं राहो ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जो आम्ही प्रवास करतो हा 370 किलोमीटर आहे कोनगाव पासून, आणि तो प्रवास आम्ही पहिले तिघांनी चालू केला आणि आता नवीन नवीन सर्व आमचे जे सायकल प्रेमी आहेत ते आम्हाला जोडत आहेत। हा प्रवास 370 किलोमीटर करताना ना आरोग्याचं पण चांगलं कसरत होते, आरोग्य चांगलं राहतो आणि निसर्गाचाही एक चांगला देखावा बघायला भेटतो आम्हाला। आणि पांडुरंगाच्या वारीला एकदा तरी यावा आणि पांडुरंगाच्या वारीला आल्यानंतर ना एक वेगळा आनंद असतो आणि त्या पांडुरंगाच्या वारीमध्ये जे आपल्या काही इच्छा असतात किंवा जो परिश्रम असतो तो पूर्ण होतो, अशी माझी भावना आहे आणि श्रद्धा पण आहे। रामकृष्ण हरी माऊली। सर्वप्रथम मी प्रवीण टावरे, माजी सैनिक आणि माझे सवंगडी, आम्ही सगळे मिळून कोनगाव ते पंढरपूर असा 370 किलोमीटर जवळजवळ प्रवास आम्ही 2 दिवसात करणार आहोत। पहिला स्टॉप आमचा जो आहे कात्रजच्या घाटात असतो आणि दुसरा आम्ही पंढरपूरमध्ये असतो। तर सांगण्याचं असं की ही मोहीम फक्त आम्ही सहज एक फिटनेसच्या हिशोबाने चालू केली आणि आज 4था वर्ष कमीत कमी 6 ते 7 जण आम्ही झालेलो आहोत, म्हणजे डबलीने वाढलेलो आहोत। त्याबरोबर आमचे सवंगडी जे आहेत तेही बरोबर आमचे आले, त्यांनी स्वतःच्या गाड्या घेतल्यात। आम्ही आता बघू, आता निघू, प्रत्येक गोष्टीचं पालन करत आम्ही इथून निघणार आहोत। तसं विशेष असं सांगण्याचं काय नाही, फक्त प्रत्येकाने स्वतःच्या आपल्या आरोग्याची काळजी घ्या, कारण वाढत्या धगाधकीच्या जीवनात कमीत कमी स्वतःला दिवसातून 1 तास तरी दिला पाहिजे, जेणेकरून स्वतःचं हेल्थ फिट ठेवता येईल, जेणेकरून फिट इंडियाचा जो घोषणा दिलेली आहे ती व्यवस्थित चालू राहील। धन्यवाद।